तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेले आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वप्रथम मी आज सांगू इच्छितो की बाजार समितीमध्ये बाजरी, गहू, हरभरा, तूर, मका, कापूस, हळद, ज्वारी अशा काही पीक आहेत. त्या पिकाच्या संदर्भात मी बाजार समितीचे बाजारभाव घेऊन आलेला आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या बाजारभावाच्या माध्यमातून तुम्हाला योग्य तो भाव तुमच्या पिकाला मिळू शकतो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून असेच आम्ही नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत देवला या बाजार समितीमध्ये बाजरीला काय भाव मिळतो याबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर सर्वप्रथम अजून एकदा शेतकऱ्यांना विनंती आहे की बाजरी तुमची विक्री असेल तर तुम्हाला योग्य तो भाव या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बाजरीला मिळू शकतो. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. मी हेच विनंती करतो बारबारदा शेतकऱ्यांना की या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना बाजरी, गहू, हरभरा, तूर, मका, कापूस, हळद असे काही पिकाचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वप्रथम आपण देवला या बाजार समितीमध्ये बाजरीला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम देवला या बाजार समितीमध्ये बाजरीला भाव मिळतो आहे 2655 रुपये. तर शेतकऱ्यांना माझी सांगणं आहे की तुमची बाजरी विक्री असेल तर योग्य तो भाव मिळेल तेव्हाच तुमची बाजरी मार्केटमध्ये तुम्ही विकू शकता. तर समोर आपण गव्हाला काय भाव मिळतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि देवला या बाजार समितीमध्ये गव्हाला काय भाव मिळतो आहे हे पाहणार आहोत. तर देवला या बाजार समितीमध्ये गव्हाला 2590 रुपये इतका भाव मिळतो आहे. तर समोर आपण हरभऱ्याचा सुद्धा बाजारभाव पाहणार आहोत. हरभऱ्याचा बाजारभाव जर देवला बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 4435 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर समोर तुरीचा भाव जर पाहायला गेलं तर देवला बाजार समितीमध्ये 9575 रुपये तुरीला भाव मिळतो आहे. तर समोर मक्केचं जर भाव पाहायला गेलं देवला बाजार समितीमध्ये तर 2150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे. तर समोर परभणी बाजार समितीमध्ये कापसाचा बाजारभाव जर पाहायला गेलं तर 6920 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे. तर समोर हळदीचे भाव जर पाहायला गेलं नांदेड बाजार समितीमध्ये तर 12,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सध्या तर मला तुरीला योग्य भाव वाटतो आहे. तर तुमची तूर विक्री असेल तर सध्या देवला बाजार समितीमध्ये 9575 रुपये इतका भाव आहे. तर येणाऱ्या काळात हे बाजारभावाचे फेरबदल होत असतात. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या फेरबदल होत असतात या संदर्भात मी व्हिडिओ डेली अपलोड करत असतो. तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला हे बाजारभाव समजत राहतील. तर समोर आपण ज्वारीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर नांदेड बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 2200 रुपये प्रति क्विंटल इतका ज्वारीला भाव मिळतो आहे. तर समोर सोयाबीनचे बाजारभाव जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे बाजारभाव हिंगोली जिल्ह्यामध्ये 4390 रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हळद, कापूस, सोयाबीन इतर सर्व पिकाचे अपडेट मी या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवर डेली अपलोड करत असतो आणि हे बाजारभाव डेली याचे अपडेट होत असतात. त्यामुळे या अपडेटद्वारे तुम्हाला हे बाजारभाव कधी समजतात कधी समजत नाहीत. तर ह्याचकरिता मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कापूस, हळद, सोयाबीन इतर सर्व पिकाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत असतो. तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता आणि असेच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कापूस बाजारभाव, हळद बाजारभाव जसं की मी आता सांगितलं बाजरी, गहू, हरभरा, तूर, मका, कापूस, हळद, ज्वारी, सोयाबीन असे सर्व पिकाचे अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. तर धन्यवाद. जय हिंद. मिळू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो.